पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. सब संतन की जय. अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिःसृतः वसुर्वसुमनाः सत्यः समात्मा संमितः समः अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिःशुचिश्रवाः अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षकृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रयजननी देवांचिये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. अजस् सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिःसृतः. प्रस्तुत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी द्वारा संयोजित पुरुषोत्तम मास विशेष श्री विष्णू सहस्रनाम चिंतन या कार्यक्रमामध्ये आजच्या क्रमिक चिंतनामध्ये आपण उपस्थित आहोत. संस्थान कमिटीच्या वतीने पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासाच्या निमित्ताने संपन्न होत असणारा हा विशेष चिंतन सोहळा आणि मग या चिंतन सोहळ्यामध्ये चिंतनाकरता काहीतरी विशेष विषय असावा म्हणून संस्थान कमिटीच्या माध्यमातून पुरुषोत्तम भगवंताची जी सहस्त्रनामं आहेत त्या सहस्त्रनामांचं चिंतन जाणत्या ज्ञात्यांकडनं व्हावं अशा प्रकारचा एक विशेष नियोजित केला गेला आणि मग त्याचं क्रमिक पद्धतीने चिंतन सुरू असताना आजच्या या क्रमिक चिंतनामध्ये आजची सेवा संस्थान कमिटीच्या माध्यमातून संयोजकांच्याद्वारा माझ्यापर्यंत आलेली आहे. माझ्या वाट्याला आलेले श्लोक विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील 24 क्रमांकाव्या श्लोकापासून तर 28व्या श्लोकापर्यंत अर्थात 46 भगवंताची नावं या श्लोकांमध्ये आलेली आहेत आणि या नामांचा सरळ अर्थतः विचार आपल्याला करायचा आहे. सर्वप्रथम भगवान श्री विष्णू परमात्म्याचं हे जे सहस्रनाम स्तोत्र आहे याचं चिंतन का करावं हा प्रश्न आहे. संस्थान कमिटीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा आयोजनाचा कार्यक्रम आपल्याला केलेला पाहायला मिळतो आहे. कारण हे जे संयोजन आहे याच्यामागे एक विशिष्ट हेतू आहे. भगवान श्री परमात्म्याची नामं हेच जीवनाला आणि मनुष्य मात्राला सर्व जीवांना संसारातून दुःखातून भयातून आणि रोगातून काढण्याकरता एकमेव निमित्त आहेत. अन्य कोणतंही निमित्त भयातून आणि रोगातून काढण्याकरता तितकं सबल सार्थ आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून ज्या वेळेला
धर्मक्षेत्रावरती अर्थात कुरुक्षेत्रावरती महाभारताचं युद्ध पार पडलं. युद्ध संपल्यानंतर पांडवांचा विजय झाला, कौरवांना पराजय पत्करावा लागला. कौरव सगळे युद्धामध्ये पराभूत झाले, स्वर्गगमन त्यांचंही झालं. आणि तदनंतर धर्मराजाचा राज्याभिषेक झाला. युधिष्ठिर राज्यावर आरूढ झाला आणि त्यानंतर त्याला आपल्याच स्वजनांचं, आपल्याच आप्तांचं, आपल्याच बांधवांचं आपल्याकडनं झालेलं जे हनन आहे त्याचं दुःख, त्याचा खेद अंतःकरणात होता. तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जाणला आणि मग याच्या अंतःकरणातला खेदही निघावा आणि या निमित्ताने जगाला मार्गदर्शक असं काहीतरी तत्त्वज्ञान, मार्गदर्शक असं काहीतरी ज्ञानाचा विषय किंवा भगवान परमात्म्याची नावच जगासमोर यावीत या हेतूने भगवंताने युधिष्ठिरजींना भीष्माचार्य ज्या ठिकाणी शरपंजरी पडलेले होते त्या ठिकाणी आणलं आणि सांगितलं, तुझ्या अंतःकरणातील परमार्थविषयक किंवा अन्य काही धर्मविषयक जे काही प्रश्न असतील ते आचार्यांना विचार, भीष्माचार्यांना विचारा. तिथं आल्यानंतर भगवान श्री भीष्माचार्य शरपंजरावर पडलेले आहेत. स्वतः भगवान साक्षात श्रीकृष्ण परमात्मा हा युधिष्ठिराला घेऊन तिथं आलेला आहे आणि मग युधिष्ठिरांनी भीष्माचार्यांना जे काही प्रश्न विचारले त्यापैकी प्रमुख 6 प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याने विचारलेले प्रश्न आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. को धर्म सर्वधर्मानां भवतः परमो मतः किंजपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात, असे प्रश्न विचारले. त्या प्रश्नांचा विचार करत असताना 6 प्रमुख प्रश्न भीष्माचार्यांना युधिष्ठिराने विचारलेले आहेत. अगोदर तर युधिष्ठिराने काही प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं भीष्माचार्यांनी दिलेली आहे. स्वतः वैशंपायन ऋषीजी जन्मेजयाला सांगत असताना सांगतात, युधिष्ठिर अशेषेण पावनानि धर्मान सर्वशः श्रुत्वा शांतनवम पुनः एव अभिभाषत. शांतनवम नाम भीष्माचार्यांना युधिष्ठिराने पुन्हा विचारलं. पुन्हा नाम केव्हा? अगोदर पावनानी धर्मान सर्वशः श्रुत्वा, अन्य पावन अशा सर्व धर्मांचं श्रवण केल्यानंतर मग हा विचारतोय. काय विचारतोय तर त्यांनी 6 प्रश्न विचारलेत. पैकी 6 प्रश्न असे आहेत. लोके एकम दैवतम किम, पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे एकम परायणम प्राप्तव्यम अपि किम वा, प्राप्तव्य काय आहे. तिसरा प्रश्न आहे कम स्तुवंतः मानवाः शुभम प्राप्नुयुः, मानव काय ऐकून कशाचं स्तवन करून शुभाला प्राप्त होतील. कम अर्चंतः मानवाः शुभम प्राप्नुयुः, कशाचं अर्चन करून मनुष्य मात्र, जीव मात्र शुभत्वाला प्राप्त होतील, अर्थात शुभ दशेला प्राप्त होतील, कल्याणाला प्राप्त होतील. 5वा प्रश्न आहे भवतः कह धर्मः सर्व धर्मानां परमः मतः, सर्व धर्मांचा श्रेष्ठ धर्म कोणता आहे. आणि 6वा प्रश्न आहे जंतुः किम जपन जन्म संसार बंधनात मुच्यते, कशाचा जप केल्यानंतर जीव जन्म संसार बंधनातून मुक्त होतील. अशा प्रकारचे 6 प्रश्न युधिष्ठिराने भीष्माचार्यांना विचारले आणि मग या 6ही प्रश्नांची उत्तरं देण्याकरता प्रवृत्त झालेले भीष्माचार्य उत्तर देत आहेत. युधिष्ठिर उवाच भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेव मनंतं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः. अशा प्रकाराने भीष्माचार्यांनी त्यांची उत्तरं द्यायला सुरुवात केली. आता या 6ही प्रश्नांची उत्तरं देत असताना आपल्याला जर क्रमानेच त्यांचा विचार करायचा झाला तर चिंतन करणाऱ्यांनी, पूर्वाचार्यांनी त्याचं चिंतन करून ठेवलेलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर क्रमाने न देता त्याच्यामध्ये थोडासा मागपुढंपणा झालेला आहे. कसा झाला? अगदी सरळ सांगायचं झालं तर श्लोक क्रमांक 4 या श्लोकामध्ये भीष्माचार्यांनी 6व्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. श्लोक क्रमांक 5 या श्लोकामध्ये 4थ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. श्लोक क्रमांक 6 यामध्ये 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 8व्या श्लोकामध्ये 5व्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 9व्या श्लोकामध्ये 2ऱ्या श्लोकाचं उत्तर दिलं आहे आणि 10व्या श्लोकापासून पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला प्रारंभ झाला आहे की ज्याच्या अंतर्गत, ज्याच्या उत्तरामध्ये भगवान परमात्म्याची सगळं सहस्रनामं समाविष्ट केलेली दिसत आहेत. तर तो पहिला प्रश्न असा होता लोके एकम दैवतम किम, त्या एका दैवताचा विचार केला. ते दैवत कोण आहे त्याचाही विचार सांगितला. त्या दैवताचं स्वरूप कसं आहे, त्या दैवताची नावं कशी आहेत, त्याची रूपं कशी आहेत याचा विचार सांगितला. आणि मग तीच नावं अत्यंत पवित्र असणारी पवित्रानां पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां यो व्ययपिता, अशा प्रकारची ती पवित्र आणि अत्यंत मंगल असणारी नामं, ती नामं सांगायला सुरुवात केली. ओम विश्वम विष्णुर्व षट्कारो भूतभव्य भवत्प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावनः या श्लोकापासून इथून सांगायला सुरुवात केलेली ही सगळीच नामं भगवान परमात्म्याचे 1 सहस्त्र अर्थात 1000 नावं आहेत. या 1000 नामांचाच विचार आपल्याला संत वाङ्मयामध्ये अन्यत्रही पाहायला मिळतो.
जगद्गुरू श्री तुकोबारायांनी सुद्धा भगवंताच्या या 1000 नावांचाच विशेषत्वाने उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. स्वतः भगवान परमात्मा सुद्धा या 1000 नावांचा उल्लेख करतायत की मी या संसार सागरातून तरुण जाण्याची इच्छा करणाऱ्या जीवांना नावा तयार करतो. पण त्या नावा कशाच्या? तर नामाची या सहस्रवरी, नावा या अवधारी, सजून या संसारी, तारू जहालो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्थात ज्ञानोबबाराय विचार करतायत की भगवान परमात्मा या सहस्त्र नामांच्या सहस्र नौका बनवतो आणि त्याच्यामध्ये एका जीवाला, आपल्या भक्ताला त्याच्यात बसवतो आणि पहिलं तीराला अर्थात भवसागरातून पहिलं तीराला पोहोचवतो. जगद्गुरू श्री तुकोबबारायसुद्धा असाच उच्चार करतायत. तुकोबबाराय म्हणतायत की ज्याला या संसार सागरातून तरुण जायचं आहे त्यानेही सागर म्हणजेच जलाशय आहे, जलातून तरुण जाण्याकरता उपाय काय आहे? नाव. पण ती नावसुद्धा अशी असली पाहिजे जी फुटलेली नसावी. ती नाव कशी असावी? नीट असावी, निर्दोष्ट असावी, चांगली असावी. तुकोबारा हेच म्हणतायत, नाव धड करा सहस्र नामाची, जे भवसिंधूची थडी पावे. जी नाव आपण धड केली, धड करणं म्हणजेच नीट करणं, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, अशी नाव करा. पण ती कोणाची करा, कशाची नाव करा? तर अन्य साधनांना नौका म्हणून वापरू नका. भवसागराची पहिलं थडी ज्यांना पावायची आहे ना, त्याने एकच नाव मिळवायची आहे, कमवायची, आणि ती नाव म्हणजेच भगवान परमात्म्याची सहस्र नावं. अशी सहस्त्रनामांची नौका आपण जीवनामध्ये स्वीकारावी, अशा प्रकारचा विचार तिथं जगद्गुरू श्री तुकोबारायांनी केलेला पाहायला मिळतोय. हा भीष्माचार्य आणि युधिष्ठिरांचा जो संवाद आहे, या संवादाचं गंमत अशी आहे की भीष्माचार्यांनी युधिष्ठिरासाठी सांगितलेला हा मार्ग आहे, पण हा केवळ त्यांच्याकरताच नाही, आपल्या सगळ्यांकरता आहे. म्हणून तर या सगळ्याच नावांचा विचार करत असताना माझ्या चिंतनाचा जो विषय आहे, जे 5 श्लोक आहेत, याच्यातल्या 26व्या श्लोकामध्ये आलेलं जे नाम आहे शुचिश्रवा, हा याचाच अर्थ असा होतो, शुची म्हणजेच शुद्ध, शुची म्हणजेच पवित्र, श्रवा हा नाम, श्रवांसी म्हणजेच नामानी, नाम ज्याचं नाम अत्यंत पवित्र आहे असा जो तो शुचिश्रवा. मग ज्याचं नाम पवित्र आहे म्हणजेच त्याने जेवढी नामं धारण केली ती सगळीच नामं पवित्र आहे. त्याचं एकच नाम पवित्र आहे आणि अन्य नामं अपवित्र आहेत असं नव्हे. त्यांनी धारण केलेली नामे ही अनेक आहेत. आता इथं विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नावं पाहायला मिळतात. अन्य सहस्रनामांचाही विचार आपल्याला पाहायला मिळतो. विठ्ठल सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, देवी सहस्रनाम वगैरे वगैरे. ज्या ज्या ठिकाणी देवतेची म्हणून, ईश्वराची म्हणून नावं उच्चारली जातात ती सगळीच नावं याचीच आहेत. आणि अजून कशाला सांगायचे? नावं 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 म्हणून जे जे काही नाव ठेवलं जाईल ते परमात्म्यापासून दुसरं कुणाचं असेल तरी कसं? कारण सगळ्याची स्फूर्तीच देणारा तो आहे. म्हणून नाम म्हणून आपण जे काही उच्चारणार आहे ते प्रत्येक नाम देवाचं आहे. आणि असं देवाचं, त्या परमात्म्याचं नाव हे या संवादातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. काही संवाद असे असतात की जे जीवाला सहजरीतीने मोक्षापर्यंत पोहोचवण्याला कारण ठरतात. अगदी असाच एक संवाद आपल्याला पाहायला मिळतो त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये. याज्ञवल्क्यजी ज्या वेळेस संन्यास आश्रमाचं ग्रहण करून, संन्यास दीक्षा स्वीकारून आपल्या जीवनाची कृतकृत्यता साधण्याकरता एकांतवासामध्ये जाण्याकरता प्रवृत्त झालेत, त्यावेळेस त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच मैत्रेयीला विचारलं आहे. ते म्हणतात, मैत्रेयी माझी इच्छा आहे संन्यास घेण्याची, तू मला परवानगी द्यावी, कारण पत्नीची परवानगी असावी. ती म्हणते ठीक आहे, पण माझं काय? त्यांनी सांगितलं तुझी सोय आहे ना. काय सोय आहे? तुझ्याकरता मी माझी संपत्ती देणार आहे कात्यायनीमध्ये, आणि तुझ्यामध्ये माझं जे काही लौकिक धन आहे, जे काही भौतिक धन आहे ते तुमच्या दोघांमध्ये मी विभागून देतो आहे असं सांगितलं. तिने एक प्रश्न विचारला. ती म्हणते कथम तेन अमृता श्याम, काय तुम्ही जे मला देणार आहे त्याने मी अमर होईल, त्याने मी अमृतत्वाला प्राप्त होईल? याज्ञवल्क्यजी म्हणतायत नाही, अमृतत्वस्य तू न आशा असती वित्तेन, वित्ताने अमृतत्वाची आशा करूच नये. वित्त या साधनाद्वारे म्हणजेच सांसारिक भौतिक धनाच्याद्वारे अमृतत्वाची, अमर होण्याची आशा कुणीही करू नये. मग तिने पुन्हा उत्तर दिले. ती म्हणते ये नाहम नामृता श्याम किमहम तेन कुर्याम, ज्याच्या योगाने मी अमर होणार नसेल, अमृतत्वाला प्राप्त होणार नसेल, तर अशा भौतिक संपत्तीचं मला करायचं तरी काय? म्हणून मला हे नको. मला जर सांगायचंच असेल तर असं काही सांगा, काय? यदेव भगवान वेद तदेव मे ब्रूही, ज्याच्याद्वारे मी भगवंताला जाणू शकेल असं काहीतरी मला सांगा. भीष्माचार्यांचा आणि युधिष्ठिराचा संवादही असाच आहे. सगळ्या धर्मांचा विचार सांगून अशेषेन पावनानी धर्मान सर्वशः श्रुत्वा पुन्हा एव अभिभाषत, म्हणजेच हे सगळं ऐकून सांगतायत हे नको, मला असं काहीतरी सांगा, काय? की ज्याच्या योगाने जंतु जन्म संसार बंधनात मुच्यते, जीव जन्म संसार सागरातून मुक्त होईल असं काहीतरी सांगा. आणि मग त्याचा एकच पर्याय
मुक्तीचा मोक्षाचा एकच पर्याय, तो म्हणजेच तेने मुक्तिचारी साधियले असा पर्याय म्हणजेच हरिमुखे म्हणा भगवान परमात्म्याची नावं. ती नामं सांगण्याकरता प्रवृत्त झालेले भगवान श्री भीष्माचार्य नामं सांगतायत. पूर्वनामांचा विचार कालच्या परवाच्या सत्रांमध्ये आपण ऐकलेला आहे. आज आपल्याला ज्या नामांचा विचार करायचा आहे ती नामं 24व्या श्लोकापासून प्रारंभ होत आहेत. अजः सर्वेश्वर सिद्धस सिद्धिस सर्वादिरच्युतः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोग विनिसृतः या श्लोकापासून सुरुवात होते. आपण क्रमाने आपल्या मर्यादित वेळेमध्ये शब्दशः नामाचा अर्थ पाहण्याचा विचार करूयात. पहिलं नाम आलेलं आहे अजः. अजः म्हणजे तरी काय बरं? अजः नाम न जायते यः सह अजः. जो जन्माला येत नाही त्याला म्हणतात अज. ज्याला जन्म नाही त्याला अज म्हणतात. आणि असा कोण आहे तर तो भगवान परमात्मा आहे. अज हे त्याचं नाम आहे, अर्थात त्याला जन्म नाही. श्रीमद भगवद्गीतासुद्धा हेच सांगते, न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अज हे त्याचं नाव आहे का? कारण तो जन्माला येत नाही. त्याचं दुसरं नाव आहे सर्वेश्वरः. सर्वेश्वरः याचा विचार करत असताना भाष्यकारांनी असं केलं आहे, सर्वेश्वानाम ईश्वरानाम ईश्वरः. सर्वेषाम ईश्वरानाम ईश्वरः. सर्व ईश्वरांचाही जो ईश्वर आहे तो सर्वेश्वर म्हणजेच भगवान परमात्मा हे त्याचं नाम आहे. सर्व ईश्वरांचाही तो ईश्वर आहे म्हणजे काय बरं? सर्व ईश्वर अर्थात ईश्वरत्व. ईश्वरत्व ज्यांना प्राप्त आहे त्यांना ईश्वर म्हणावं. ऐश्वर्याने जे संपन्न आहे तो ईश्वर. आणि अशा अनेक ईश्वरांचा, सर्व ईश्वरांचाही तो ईश्वर आहे. ईश्वराचे प्रकार जर पाहायला गेले तर आपल्याला जगतामध्येही ऐश्वर्य ज्याच्याजवळ आहे त्याला ईश्वर म्हटलेलं पाहायला मिळतं. मग लोकेश्वर वेगळा, अगदी पशूंमध्ये सुद्धा एखादा ईश्वर आपल्याला पाहायला मिळतो. सिंहाचा जर विचार केला तर तो पशुवेश्वर आहे. आपण जर राज्याचा, देशाचा विचार केला तर राज्यामध्ये मुख्यमंत्री, देशामध्ये पंतप्रधान हे लोकेश्वर आहेत. स्वर्गाधिक देवांमध्ये जर पाहिलं तर त्यांचाही ईश्वर, त्यांच्यातलाही श्रेष्ठ मुख्य ऐश्वर्याने संपन्न असा इंद्र तो देवेश्वर असं म्हणून पाहता येईल. पण असे जे अन्य ईश्वर आहेत, ऐश्वर्याने युक्त आहेत, त्या ईश्वरांचाही जो ईश्वर आहे त्याला म्हणायचे सर्वेश्वर. हे भगवंताचं नाव आहे. याला सर्वेश्वर का म्हणावं? जगद्गुरू श्री तुकोबारायांनी त्याच्याबद्दल उल्लेख केला आहे. सकळ गुणे संपन्न एक भगवंतची जाण. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक देवच आहे, त्याच्याशिवाय अन्य कुणीही षड्गुण ऐश्वर्यांनी संपन्न नाही. एक भगवंताची जाण, त्याच्याशिवाय दुसरं कोण नाही. अन्यांच्याजवळ ऐश्वर्य आहे पण एक ऐश्वर्य आहे. पण भगवान परमात्म्याचा विचार जर केला तर त्याच्याजवळ 6ही ऐश्वर्य, षड्गुण ज्याला म्हणतात, ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंत आहे की ज्याच्याजवळ 6ही गुण अर्थात 6ही ऐश्वर्य आहेत, म्हणून त्याला सर्वेश्वर म्हणावं. पुढचं नाव आहे सिद्ध. सिद्ध म्हणजे काय तर नित्य निष्पन्न रूपत्वात सिद्ध. जो नित्य सिद्ध आहे, जो नित्य निष्पन्न आहे त्याला सिद्ध असं म्हटलेलं आहे. पुढचं नाव आहे सिद्धी. सिद्धी म्हणजेच सिद्धिरूप. सिद्धीचा अर्थ होतो फलरूप. सर्व साधनांचंही फल, सर्व सिद्धींचीही सिद्धी असं ज्याचं स्वरूप आहे त्याला म्हणायचे सिद्धीही. तो सर्वांचं फलस्वरूप आहे म्हणून त्याचं नाव आलेलं आहे सिद्धी. पुढचं नाव आहे सर्वादिही. तो कोण आहे तर तो सर्वांचा आदी आहे. आदी म्हणजेच सर्व भूतानाम आदी कारणत्वात सर्वादिही. भाष्यकार म्हणतात सर्व भूतांचं जो आदी कारण आहे, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती. यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ज्याच्यापासून जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, जेने हे विश्व निर्मिले वगैरे वगैरे प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळं जगत, सगळी भूत आणि भौतिक कार्य ज्याच्यापासून निर्माण झालं आहे, या सगळ्याचा जो आदी आहे त्याला म्हणायचे सर्वादिही. पुढचं नाम आहे अच्युत. अच्युत न च्युत न च्यवते न चविष्यते यह सह अच्युत. जो कधी च्युत झाला नाही, जो च्युत होत नाही आणि जो भविष्यातही कधी च्युत होणार नाही त्याला म्हणायचं आहे अच्युत. ज्याच्या जीवनामध्ये च्युती कधीही नाही, पराजय कधीही मान्य नाही, माहीत नाही, असा जो आहे त्याला अच्युत म्हणावं. पुढचं नाम आहे वृषाकपी. वृषाकपी, वृष शब्दाचा अर्थ होतो धर्म. वृष शब्दाचा अर्थ होतो धर्म. कपी शब्दाचा अर्थ करत असताना भाष्यकार सांगतात कात तोयात भूमीम आपात इति कपिही, अर्थात वराह. कपी शब्दाचा अर्थ वराह असा केलेला आहे. धर्म वराह अर्थात ज्याने जलामध्ये बुडणाऱ्या पृथ्वीला धारण केलं आणि तिला पुन्हा वर काढलं, असा जो वराह अवतार आहे
त्याला वृषाकपिही असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं नाम आहे अमेयात्मा. अमेयात्मा शब्दाचा अर्थ होतो, या नामाचा अर्थ होतो अमाप, अर्थात ज्याला कोणत्याही प्रकाराचं प्रमाण लागत नाही, जो परिमाणात मोजल्या जात नाही, असा जो आहे प्रमाणरहित जो आहे, प्रमाणांची परिसरे प्रमेयेची आविष्करे नवल मेचुये धुरे नाही पणाची ज्ञानोबराय अमृतानुभवामध्ये सांगतायत. कोणतंही प्रमाण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, असा जो आहे तो प्रमाणरहित असणारा, प्रमाणांची परी त्याच्यापर्यंत न पोहोचू शकणारा असा जो अमाप आहे, अमर्याद आहे, त्याला म्हणायचे अमेय आत्मा. पुढचं नाम आहे सर्व योग विनिश्रुत. सर्व योग विनिश्रुत याचा अर्थ होतो सर्व संबंध विनिर्गत यह सह सर्व योग विनिश्रुत, अर्थात कोणत्याही प्रकारचा संबंध ज्याच्या ठिकाणी नाही, कोणत्याही प्रकारचा संग ज्याच्या ठिकाणी नाही, असंग असं म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे. वर्णन करताना तुकोबाराय म्हणतायत उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. अभंगाचं तिसरं चरण आहे निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही कटकट साहो येत. जो एकटा आहे, निसंग आहे आणि ज्याला द्वैताची संगती, द्वैताचा संबंध माहीतच नाही, सहन होत नाही, हा भाग नंतरचा, त्याला तो अगोदर माहितीही नाही, असा असणारा जो आहे तो सर्व योग विनिश्रुत. पुढचं नाव आहे, पुढच्या श्लोकामध्ये विचार आलेला आहे वसुर्वसुमनास सत्यस समात्मा संमितस समः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृती. श्लोकामध्ये आलेलं पहिलं नाम आहे वसु. वसु शब्दाचा अर्थ होतो सर्वांचं वसतिस्थान, वस धातूपासून निर्माण झालेला शब्द आहे. तर वसु सर्वांचं वसतिस्थान. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती. जिवंत असणारा प्रत्येक जीव वर्तमानामध्ये स्थितिकालामध्ये ज्याच्या ठिकाणी राहतो, ज्याच्या स्वरूपावर दिसतो, अर्थात अध्यस्थ पदार्थ हा अधिष्ठानावरतीच दिसतो, हे सर्वांना ज्ञात आहे. म्हणून अध्यस्थ जरी असलं तरी सर्वांचं वसतिस्थान तो आहे, म्हणून तो वसु आहे. वसुपदाचा अर्थ करताना धन असाही केलेला आहे आणि ते सर्वश्रेष्ठ धन आहे, हाही विचार आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतो. नारायण घरी साठविले धन अवघेची वान तयापोटी वगैरे वगैरे. म्हणून सर्वश्रेष्ठ धन जोडिले हे नसरे धन, परमात्म्याला त्याच्या नावाला धन असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणून या वसु नामाचा विचार आहे. पुढचं नाम आहे वसुमनाहा. वसुमनाहा म्हणजेच विकाररहित मनाचा, ज्याच्या ठिकाणी कोणताही विकार नाही, विकाररहित असा जो आहे तो. तसं तर विकार परमात्म्याच्या ठिकाणी स्पर्शही करू शकत नाही. विकारांचा विचार करत असताना विकार कोणते, कामक्रोधाधिक विकार यांचाही विचार होतो आणि स्थूल शरीराच्या, स्थूल भौतिकाच्या दृष्टीने विचार जर केला तर तेही विकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि म्रियते. यापैकी कोणताही विकार ज्याला स्पर्श करू शकत नाही असा विकाररहित असणारा, विकाररहित मनाचा असा जो आहे त्याला म्हणायचे वसुमनाहा. पुढचा शब्द आहे, पुढचं नाम आहे भगवंताचं सत्य. आता याच्याबद्दल आपण काय बोलावं. तुकोबारायांनी एकाच पदात सांगितलं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. देवा तूच सत्य आहेस, देवा तुझं नामच सत्य आहे, देवा तुझं रूपच सत्य आहे आणि बाकी तद्भिन्न जे काही आहे ते सगळं अनात्म आहे, अर्थात माईक आहे. ते जगत जरी दिसत असलं, प्रतीतीला येत असलं तरी त्यातलं सत्य मात्र काहीच नाही, सगळं मिथ्या आहे, सगळं भ्रम आहे, सगळा अध्यास आहे. म्हणून सत्य काय असेल तर तूच आहे, तू आहे, तुझं नाम सत्य आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणून सत्य असणारा, सत्य स्वरूप असणारा तो परमात्मा आहे. सत्य पदाचा अर्थ करत असताना आपल्याला लक्षणं पाहायला मिळत आहेत. त्रिकालाबाधित तत्वम सत्यत्वम, जे त्रिकाल अबाधित आहे, जे भूतकाळातही होतं, आजही वर्तमान काळात आहे आणि भविष्यातही ते असणारच आहे, ज्याचं अस्तित्व अभावरूपाने कधीही प्रतीतीला येत नाही, त्याला म्हणायचं आहे सत्य. आणि या सत्पदाचा विचार करताना गीतासुद्धा सांगते ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, सतः अभाव न विद्यते असा जो आहे त्याला म्हणायचं आहे सत्य. म्हणून भगवान परमात्म्याचं हेही एक नाव आहे सत्य. पुढं नाव आलेलं आहे समात्मा. समात्मा म्हणजेच जो सर्वांमध्ये एकटाच आत्मरूपाने राहतो, सर्वांमध्ये राहतो पण एकटाच राहतो आणि आत्मरूपाने सम राहतो, म्हणून समात्मा त्याला म्हटलेलं आहे. परमात्मा सगळ्याच्या ठिकाणी सम राहतो. गीतेत भगवान परमात्मा स्वतः सांगतात समोहम सर्वभूतेषु अहम सर्वभूतेषु समः. मी सर्व भूतांच्या ठिकाणी आहे पण कसा आहे, सम आहे. सर्वाघटी राम देहादेही एक सर्वत्र आहे, पण तो आहे म्हणजेच
कमी जास्त प्रमाणात आहे असं नाही, सर्वत्र कसा आहे तो सम आहे, म्हणून तो समात्मा आहे. पुढं शब्द आलेला आहे, पुढचं नाम आलेलं आहे संमितः. याच्याबद्दल आचार्यांनी 2 भाग केलेत. समात्मा संमितः, संधी झालेली आहे, मग संधीचा विचार करून अर्थात सामासिक विचार करून आचार्यांनी असाही विचार केला आहे, समात्मा याच्यानंतर आलेलं नाव असंमितः आहे असाही विचार केला आहे, आणि समात्मा याच्यानंतरचं आलेलं नाव संमितः असाही विचार केला आहे. असंमितः म्हटलं तरी संहितेमध्ये फरक नाही पडणार. का नाही पडणार? समात्मा इथील त्मा अक्षरातील मकार उत्तरवर्ती जो आकार आहे त्याचा आणि पुढच्या असंमितमधील अकाराचा संधी होऊन त्यांचा दीर्घादेश झाला आणि आकारच राहिला, समात्मा संमितः. आणि नाही जरी आकार घेतला, संमितः असं जरी म्हटलं, समात्मा संमितः, तरीसुद्धा समात्मा संमितःच राहील, त्याच्यामध्ये वर्णभेद होणार नाही किंवा वर्णांचा आधिक्य येणार नाही. म्हणून संमितः किंवा असंमितः असा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. संमितः या पदाचा अर्थ करत असताना संमित म्हणजे काय, तर संमित म्हणजे परिच्छिन्न. मग भगवान परमात्मा परिच्छिन्न आहे का, तर आचार्य म्हणतात भगवान परमात्मा परिच्छिन्न नाही, पण जे जीव आपल्याला पाहायला मिळत आहेत ना, हे जीव म्हणजे तरी दुसरं कोण आहे? जो संसारामध्ये परिच्छिन्नपणा पाहायला मिळतोय हा तरी कशामुळे? हा त्याच्याच ठिकाणी आहे. म्हणून जीवांच्या योगाने, भौतिकाच्या योगाने जो परिच्छिन्न झालेला दिसतोय तो सुद्धा तोच आहे, म्हणून संमितः. आणि असंमितः पदाचा अर्थ करत असताना व्यापक असणारा, अपरिच्छिन्न असणारा असा जो आहे तोही तोच आहे, व्यापक तोच आहे. अनुरेणू सूक्ष्म स्थळा पार नाही, श्रुती नेती त्याही खुंटलिया असा असणारा तो अनोहो अनियान महतो महियान असा असणारा तो भगवान परमात्मा संमितही आहे आणि असंमितही आहे. पुढचं नाम आलेलं आहे समः. सम आहे अर्थात समपदाचा अर्थ करत असताना सम म्हणजेच सारखा असाही अर्थ होतो, आणि तर सम शब्दाचा अर्थ करत असताना आचार्यांनी, भाष्यकारांनी अर्थ असा केला आहे, जो लक्ष्मीसह राहतो त्याला म्हटलंय सम. मकारामध्ये मा शब्दाचं ग्रहण केलं आहे आणि मा सह यह वर्तते सह समः. मा नाम लक्ष्मी, लक्ष्मीसह जो राहतो. आता लक्ष्मीसह तो का राहतो, तर लक्ष्मी त्याच्या आश्रयाने राहते, लक्ष्मीच्या आश्रयाने तो राहतो आणि म्हणून लक्ष्मीसह तो आहे असं नाही. मग लक्ष्मीच त्याच्या आश्रयाने राहतात, अर्थात तिला आश्रय कुणीच मिळेना. तिचा आश्रयाच्या अपेक्षा सगळेजण करत होते, पण तिला आश्रय मिळत नव्हता, म्हणून तिने एकच आश्रय स्वीकारला. श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुढे. वर्णन आहे, नाथ महाराज म्हणतायत त्याचं सौंदर्य पाहून आपल्याला याच्याशिवाय दुसरा आश्रय कोणीही नाही, म्हणून ती त्याच्या आश्रयाला गेली आणि ती त्याच्यासोबत राहिली. म्हणून लक्ष्मीसह राहणारा असा जो आहे तो समपरमात्मा हे त्याचं नाव आहे. पुढचं वर्णन आहे, पुढचं नाम आहे अमोघ. भगवंताचं नाव सांगितलं आहे अमोघ आहे, अर्थात तो मोघ नाही, मोघ म्हणजेच व्यर्थ, वाया जाणार. मग तो कसा आहे? अमोघ आहे, अर्थात तोही अमोघ आहे आणि त्याच्यासाठी केलेली कोणतीही साधना ही अमोघच आहे, म्हणजेच व्यर्थ जाणारी नाही. तुकोबारांनी वर्णन केलं आहे, नवजे वाया काही ऐकता हरिकथा. परमात्म्याचं नाव घेणं किंवा परमात्म उद्देशानं परमार्थ म्हणून आपण जी काही क्रिया करतो ती कशीही करा, आळसे दंभे भावे हरीचे नाम घेती, कसंही जरी केलं तरी ते वाया जातं असं नाही, ते विशिष्ट अशा प्रकारचं फळ देतच. म्हणून निष्फळ होणारा असा तो नाही, तो नेहमी कसा आहे? सफल आहे. संसाराचा विचार केला तर याच्याबद्दल बोलताना ज्ञानोबा म्हणतात यया फळना चुंबिता, पण परमात्मा मात्र सफल आहे म्हणून तो अमोघ आहे. असं अमोघ हे त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर पुढचं नाव आलेलं आहे पुंडरीकाक्ष. पुंडरीकाक्ष अर्थात हृदय कमळामध्ये राहणारा. पुंडरीक अक्ष याचा विचार करत असताना पुंडरीकाक्ष म्हणजेच हृदय कमळामध्ये जो राहतो. संतांनी तर त्याला विशेष करून हृदयामध्ये साठवण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, साठवला कुठं? हृदयबंदी खाना केला. सावता महाराजांनी त्याला सावता सागर, प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळ्या घरी. पण त्यांनी केलं काय? साठविला दाता त्रैलोक्याचा. कुठं साठवला? हृदय कमलामध्ये. पण हृदया कमलामध्ये साठवल्या जाणारा असा जो आहे तो पुंडरीकाक्ष. पुढचं नाम आहे वृषकर्मा. वृषकर्मा, वृष शब्दाचा अर्थ आपण पाहून आलो. वृष म्हणजेच धर्म, धर्मरूप ज्याची कर्म आहेत असा जो धर्मरूप कर्म करणारा म्हणजेच वृषकर्मा असा तो भगवान परमात्मा आहे. त्याचं कर्म हे धर्मरूपच आहे. त्याचं कर्म धर्म विरुद्ध कधीही नाही. कदाचित त्याच्याबद्दल आक्षेप घेतले जातात की हा अधर्माचं आचरण करतो. श्रीकृष्ण अवताराबद्दल तर बऱ्याच वेळेला बरेच नास्तिक लोक हा अपवाद घेत आहेत की तुमचा देव हा अधर्म करतो, चोरी करतो, त्याच्यानंतर तो व्यभिचार करतो, अधर्म. पण त्याचं कोणतंही कर्म हे अधर्म होत नाही, कारण अधर्माचं फळ पुण्य आहे, पाप आहे, आणि धर्माचं फळ पुण्य आहे. धर्म अर्थातच
पुण्य, अधर्म म्हणजेच पाप. जर त्याने केलेला व्यभिचार, त्याने केलेली चोरी हे जर अधर्म असतं तर त्याच्यातनं पाप व्हायला पाहिजे आणि पापाचं फल पतन आहे. पण त्याने केलेल्या चोरीतनं अथवा त्याने केलेल्या व्यभिचारातनं पाप होतं असं आपल्याला पाहायला मिळत नाही. उलट देवाशी ज्या गवळणींनी व्यभिचार केला त्यांचं वर्णन करता असताना तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार साधिले अपार निज सुख. सुख मिळालंय म्हणजेच पुण्याचं फळ मिळालं आणि पुण्य म्हणजेच धर्म घडला आहे. अर्थात त्याचं कर्म हे अधर्म ठरत नाही. त्याचं कोणतंही कर्म हे काय आहे? धर्मच आहे. म्हणून तो वृषकर्मा आहे, धर्मरूप कर्म करणारा, धर्मरूप कर्म असणारा. पुढचं नाव आहे वृषाकृती. धर्मरूप ज्याची आकृती आहे, अर्थात धर्माची तो साक्षात मूर्तीच आहे. तुकोबाराय वर्णन करतायत, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. हे भगवान, तुम्ही धर्माची मूर्ती आहात, साक्षात धर्माची प्रत्यक्ष आकृती, प्रत्यक्ष मूर्तीच म्हणून तुम्ही आहात. वृषाकृती अशा प्रकारे नामं झालेत. पुढच्या श्लोकामध्ये अन्य नामांचा विचार आलेला आहे. रुद्रो बहुशिरा बभ्रुर विश्वयोनिश शुचिश्रवाः अमृत शाश्वतस्थानुर वरारुः महातपाः. श्लोकामध्ये पहिलं आलेलं नाव आहे रुद्र. रुद्र हे भगवान परमात्म्याचं नाव आहे. रुद्र म्हणजे काय? दुःख हरण करणारा जो आहे त्याला रुद्र म्हणावं. अर्थात याचे अर्थ करत असताना भाष्यकारांनी वेगवेगळे 2-3 प्रकारचे अर्थ केले आहेत. जो रुद्र आहे तो कशाला रुद्र म्हणायचं? जो रोदनाचं हरण करतो त्याला म्हणायचं रुद्र. रोदन म्हणजेच रडणं, जीवाचं रडणं जो संपवतो त्याला म्हणायचं आहे रुद्र, त्याला म्हणायचं आहे रुद्र. आणि जो जीवाला रडवतो त्यालाही रुद्र म्हटलेलं आहे. का बरं रडवतो? तर त्याचा विचार करत असताना रोदयती तिवा म्हणून सांगितलं आहे. तर तो रडवतो म्हणजे काय करतो? संसारामध्ये राहणाऱ्या जीवांना रडवतो. संसार हा दुःखाचं फळ देणारा आहे, अर्थात फळ देणारा तोच आहे ना. पाप पुण्य तुझे हाती याचा विचार आपण केला आहे. मग पाप पुण्याचंही फळ देणारा, त्याद्वारे रडवणाराही तोच आहे, म्हणून तो रुद्र आहे. रुद्र हे त्याचं नाव आहे. पुढचं नाव आहे बहुशिराहा. बहुशिराहा म्हणजेच बहुनी शिरांसी यस्य सह बहुशिराहा. अनेक शिर नाम मस्तक ज्याला आहेत त्याला म्हणायचे बहुशिराहा. पुरुष सूक्तामध्ये प्रत्यक्ष वर्णन आपल्याला पाहायला मिळतं सहस्र शीर्षः म्हणून त्याचं वर्णन केलं आहे. सहस्र मस्तकांनी युक्त असणारा, सहस्र शिर ज्याला आहेत, सहस्र मस्तक ज्याला आहेत त्याला सहस्र शीर्ष अर्थात बहुशिराहा म्हटलेलं पाहायला मिळतं आहे. पुढचं नाव आहे बभ्रुहू. बभ्रुहू शब्दाचा अर्थ होतो पालन करणारा. आणि पालन करणारा म्हणजेच बिभर्ती लोकान्यः सह बभ्रुहू. जो लोकांचं भरणपोषण करतो, जो जीवाचं भरणपोषण करतो त्याला म्हणायचे पालन करता, अर्थात बभ्रुहू. आणि याच्याबद्दल तुकोबारायांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं पोसितो जगासी एकला. तो एकटाच जगाचं भरणपोषण करणार आहे. आपण म्हणतो माझ्यामुळं हे खातात, माझ्यामुळं ते खातात, माझ्यामुळं हे जगतायत, हा आपला अहंकार हा निष्फळ आहे हे मानण्याचा अधिकार त्यालाच आहे. कारण तो खरा काय आहे तर बभ्रुहू. बभ्रू या नावाने तो युक्त आहे, म्हणून तो बभ्रू आहे, अर्थात पालनपोषण करणार आहे, भरणपोषण करणार आहे. पुढचं नाव आहे त्याचं विश्वयोनिही. तो कोण आहे तर तो विश्वयोनी आहे. विश्वयोनी म्हणजेच त्याला का म्हटलं विश्वयोनी? विश्वस्य कारणत्वात विश्वयोनी. विश्वाचं कारण तो आहे. या सगळ्या जगताचं कारण काय आहे तर तो आहे. म्हणून जगताचं कारण तो आहे, म्हणून ज्याच्यामुळं हे जग जन्माला आलं आहे, ज्याच्यापासून हे जग जन्माला आलं आहे तो आहे, म्हणून त्याला विश्वयोनी असं म्हटलेलं आहे. पुढचं नाव आहे शुचिश्रवाः. अत्यंत गोड नाव आहे. आणि मला वाटतं या एका नामामध्ये सगळ्या नामांचा विचार आपल्याला करता येतो. का? त्याची नामं कशी आहेत तर पवित्र आहे. शुचीनी श्रवांसी नाम नामानी श्रवणीयानी अस्य इति शुचिश्रवाः. ज्याची नाम श्रवण, श्रव म्हणजेच नाम ही अत्यंत पवित्र आहे आणि श्रवणीय आहेत असा जर कोण असेल तर तो एक परमात्मा आहे. इतर नावं, इतरांची नावं नाहीच ती. इतरांची नावं म्हणजे विटाळ आहे. इतरांची नावं म्हणजेच विटाळ आहे. तुकोबाराय म्हणतात नामे रूपे अंगी लाविला विटाळ. हा विटाळ आहे. पवित्र अशी असणारी नामं ही केवळ त्याची आहेत, म्हणून शुचिश्रवाः असा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. पुढचं त्याचं नाव आलेलं आहे अमृतः. अमृतः म्हणजेच न विद्यते मरणम अस्य इति अमृतः. ज्याला मरणच नाही त्याला म्हणायचं आहे अमृत. श्लोक आपण पाहून आलोय न जायते म्रियते वा कदाचिन. ज्याला जन्म नाही आणि ज्याला आता मृत्यूही नाही. जन्म कोणाला आहे आणि मरण कोणाला आहे? तिथं भगवान परमात्म्याने सांगितलं आहे जातस्य ही ध्रुवो मृत्यूर ध्रुवै जन्म मृतस्य च. जो जन्माला आला आहे त्याला मरण आहे आणि जो मेला आहे त्याला जन्म आहे. हा जन्मालाच येत नाही तर याला मरण कुठून आलं आहे? आणि जर हा मरणारच नसेल तर याला पुन्हा जन्म कुठं आहे? म्हणून याला जन्मही नाही तसाच याला मरणही नाही. म्हणून हा कसा आहे तर हा
अमृत, अमृत स्वरूप आहे, अमृत हे त्याचं नाम आहे. पुढचं नाम आलेलं आहे शाश्वत स्थाणुः. भगवान परमात्म्याचं पुढचं नाव आहे शाश्वत स्थाणु. शाश्वत शब्दाचा अर्थ होतो नित्य, स्थाणुः म्हणजेच स्थिर, जो नित्य स्थिर आहे. सगळं जग अस्थिर आहे, सगळं जग चंचल आहे, पण परमात्मा मात्र एकटाच शाश्वत आहे, नित्य आहे आणि स्थिर आहे. म्हणून नित्य स्थिर असणारा असा शाश्वत स्थाणुः असा जर कोण असेल तर तो एकमेव भगवान परमात्मा आहे, म्हणून त्याचं नाव आलं आहे शाश्वत स्थाणुः. पुढचं नाव आहे वरारोहः. वरारोह पदाचा अर्थ होतो वर म्हणजे श्रेष्ठ, आरोहणम म्हणजेच आरोहण स्थान, मांडी ज्याची सर्वश्रेष्ठ आहे त्याला म्हणायचे वरारोह. ज्याचं स्थान हे सर्वश्रेष्ठ आहे त्याला म्हणायचे वरारोह. तो अधिष्ठान रूपाने मांडी देऊन सर्वांना श्रेष्ठ स्थानावरती. अगदी आपल्याला त्याचाही विचार पाहायला मिळतो. तो ध्रुव वनामध्ये गेला होता, जे बैसावे पितयाच्या उत्संगी, बापाच्या मांडीवर बसायला मिळावं या हेतूने गेलेला ध्रुव. पण त्या ध्रुवाला सुद्धा भगवान परमात्म्याने स्थान काय दिलं तर ते स्थान दिलं म्हणजेच आढळ स्थान दिलं. असं आढळ स्थान जो देऊ शकतो ते ज्याचं स्वरूप आहे तो आहे वरारोह, म्हणून त्याचं नाव आहे वरारोह. श्रेष्ठ स्थान असणारा, श्रेष्ठ मांदी असणारा. पुढचं नाम आहे महातपाहा. महा म्हणजे श्रेष्ठ, तप, तप शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. का? कारण भगवंताचं वर्णन करत असताना यस्य ज्ञानमयं तपः, श्रुती वर्णन करते त्याचं तप हे ज्ञानस्वरूप आहे. म्हणजेच महातपाहा, महान अर्थात सृष्टीविषयीचं सर्वश्रेष्ठ असं ज्ञान ज्याला आहे तो महातप म्हणजेच तो महातपाहा आहे. पुढचा श्लोक आहे सर्वगः सर्वविद्भानुर विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यंगो वेदांगो वेदवित् कविः. या श्लोकामध्ये प्रथम आलेलं नाव आहे सर्वगः. सर्वगः म्हणजेच सर्वत्र असणारा, सर्वव्यापी असणारा असा जो आहे. याचा अर्थ करत असताना भाष्यकारांनी 2-3 अर्थ केलेत. एक अर्थ जर पाहायचा झाला तर सर्वत्र गच्छति यः सः सर्वगः. जो सर्वत्र जातो, जो सर्वत्र जाऊ शकतो, त्याला कुठंही कुठल्याही प्रकारचा आणि कशाचाही प्रतिबंध नाही, त्याला म्हणायचं आहे सर्वगः. सर्वगः हे त्याचं नाव आहे. पुढचं नाव आहे सर्वविद भानुः. सर्वविद भानुः अर्थात सर्वज्ञ, प्रकाश रूप असणारा, सर्वं वेत्ती विंदती वा सर्वविद आणि भाती इति भानुः. सर्व जाणणारा जो आहे त्याला म्हणायचे सर्वविद आणि भाती इति भानुः. प्रकाशन करणारा जो आहे त्याला म्हणायचे भानु. सर्वविद भानु, सर्वाला जाणतोही आणि सर्वाचं प्रकाशनही करतो, म्हणून तो सर्वविद भानु आहे. पुढचं नाव आहे विश्वक्सेनः. विश्वक्सेनः याचा अर्थ करत असताना, विश्वक शब्दाचा अर्थ करत असताना आचार्य सांगतात विश्वक हे अव्यय आहे आणि त्याचा अर्थ होतो सर्व, या अर्थामध्ये आलेला आहे. मग विश्वक पदाचा, विश्वक अव्यय शब्दाचा अर्थ होतो सर्व. मग सर्व विद विश्वक्सेनः म्हणजे सर्वत्र सेनः, सर्व हे सैन्य त्याचंच आहे असाही अर्थ करता येईल. किंवा विश्वक्सेनः पदाचा अर्थ करत असताना सर्व सैन्याला पळवून लावणारा असा त्याचा अर्थ आचार्यांनी केला आहे. सर्व दैत्याला पळवून लावणारा म्हणजेच ज्याने फक्त युद्धाचं नाव जरी घेतलं, तो युद्धाला उभा जरी राहिला तर सर्व दैत्य सैन्य, शत्रू सैन्य पळून जाण्याकरता प्रवृत्त होतं, असा जो आहे त्याला म्हटलं आहे विश्वक्सेनः. पुढचा शब्द आहे, पुढचं नाव आहे जनार्दनः. आता जनार्दनः म्हणजे काय? दुर्जनान जनान अर्दयती सह जनार्दनः. दुर्जनांचा नाश करतो असा तो जनार्दन. आणि भगवान भक्त ज्याची याचना करतात तो जनार्दन, दुर्जनांचा नाश करणारा, भक्तांचं प्रतिपालन करणारा असा जो आहे त्याला म्हणावं जनार्दन. पुढचं नाम आहे वेदः. वेद शब्दाचा अर्थ होतो वेद, विद ज्ञाने शब्दाचा अर्थच आहे सरळ, विद धातूपासून तयार झालेला शब्द आहे वेद. वेद हे ज्याचं स्वरूप आहे किंवा वेद स्वरूप असणारा जो, आता वेद हे ज्याचं स्वरूप आहे असाही अर्थ करणं. किंवा जयाच्या निश्वासी, जन्म झाले वेद राशी, ज्याच्यापासनं यस्य निश्वसितम वेदः. म्हणून वेद हे त्याचं स्वरूप आहे, वेद हे त्याचं नाव आहे. वेद स्वरूप असणारा, ज्ञान स्वरूप असणारा जो, तो वेद परमात्मा. पुढचं नाव आहे वेदवित. वेदवित म्हणजेच वेदांना जाणणारा, वेदांचा प्रकाशक, वेदांना जाणणारा, वेदाचं सर्व ज्ञान ज्याला आहे असा तो. अर्थात वेदाचं ज्ञान त्याला आहे म्हणणं थोडंसं जरा अलीकडचं ठरतं. म्हणजेच वेदातलं ज्ञानच त्याच्यापासून निर्माण झालं आहे, म्हणून तो वेदांना जाणणारा नसेल तर मग अन्य कोण असेल? म्हणून वेदांचा जाणण्याचा विषयही तोच आहे आणि वेदांना जाणणाराही तोच आहे, तो वेदवित आहे. पुढचं नाम आहे अव्यंगः. अव्यंगः, व्यंग म्हणजे अपूर्णता,
न व्यंग इति अव्यंग, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यंग नाही, अर्थात सगळ्याच गुणांनी जो संपन्न आहे, सगळ्या गुणांनी जो युक्त आहे, परिपूर्ण आहे, ज्ञानाधिकांनी जो परिपूर्ण आहे, त्याला म्हणायचं आहे अव्यंग. पुढचं नाम आहे वेदांग. वेद ज्याचं अंग आहे तो वेदांग. वेदाः अंगभूताः यस्य, वेद हेच ज्याचे अंग आहेत, वेद याचे ज्याचे अंगभूत आहेत त्याला म्हणायचं आहे वेदांग. पुढचं नाम आहे पुन्हा वेदवित. हा वेदवित शब्द 2 वेळा आलेला आहे इथंच या श्लोकामध्ये. पूर्वीही वेदो वेदविद अव्यंगो, पुन्हा वेदांगो वेदवित कवीही, 2 वेळा एका श्लोकामध्ये याच उत्तरार्धामध्ये वेदवित शब्द आलेला आहे. पूर्व शब्दाचा अर्थ करत असताना आचार्यांनी वेद जाणणारा असा केला आहे, आणि या शब्दाचा अर्थ करत असताना वेदांचा विचार करणारा असा अर्थ केलेला आहे. म्हणून वेदान विचारयती सह वेदवित. यह वेदान विचारयती, जो वेदांचा विचार करतो त्याला म्हणायचे वेदवित. पुढचा शब्द आहे कवीही. वेळेची मर्यादा आहे. कवी शब्दाचा अर्थ होतो सर्वज्ञ. सर्वज्ञ अर्थात कवी क्रांतदर्शी जे आहेत, ज्यांना त्रिकालाचं ज्ञान आहे, अर्थात देश काल वस्तू या सगळ्यांना जो जाणतो त्याला म्हणायचे सर्वज्ञ. असा सर्वज्ञ म्हणजेच कवी असणारा तो परमात्मा आहे. त्याच्यानंतर पुढचा आपल्या वाट्याला शेवटचा श्लोक आहे. लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुज. या श्लोकातील प्रथम नाम आहे लोकाध्यक्ष. लोकान अध्यक्षयती यह सह लोकाध्यक्ष. सगळ्या लोकांचा जो अध्यक्षपद करतो किंवा लोकांना सगळ्यांना जो जाणतो असा जो आहे, सगळ्या लोकांचा जो साक्षी आहे तो लोकाध्यक्ष भगवान परमात्मा आहे, सर्व लोकांचा साक्षी. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे सुराध्यक्ष. सुरांचाही अध्यक्ष आहे. सुरानाम अध्यक्ष सुराध्यक्ष. सगळ्या देवतादिकांचाही जो साक्षी आहे, त्यांचाही प्रमुख आहे, त्यांच्यातही श्रेष्ठ आहे, म्हणून तो सुराध्यक्ष आहे. पुढे आहे धर्माध्यक्ष. धर्माचा अध्यक्ष अर्थात धर्माला जाणणारा असा अर्थ करून, धर्माला जाणून धर्माचं आणि अधर्माचं यथास्थित ज्याचा धर्म असेल त्याला त्या धर्माचं फल देणारा, ज्याने अधर्म केला असेल त्याला त्या अधर्माचं फल देणारा, म्हणून अनुरूप फल देण्यास धर्म व अधर्म यांना प्रत्यक्ष पाहणारा असा जो आहे त्याला म्हणायचं आहे धर्माध्यक्ष. पुढचा शब्द आहे कृताकृतः. कृत अकृत रूपाने नटलेला. कृत म्हणजेच कार्य, अकृत म्हणजेच कारण. कार्यकारण रूपाने नटलेला तो एकच आहे, म्हणून तो कृताकृतः आहे. त्याचं नाम आहे कृताकृतः, कार्यकारण रूपाने नटलेला असा जो आहे तो. त्याच्यानंतर पुढचं नाम आलेलं आहे चतुरात्मा. भगवान परमात्मा कसा आहे तर तो चतुरात्मा आहे. चतुरात्मा शब्दाचा अर्थ करत असताना थोडासा विस्तार केलेला आहे. चतुरात्मा म्हणजेच काय, 4 रूपे असणारा. मग 4 रूपे कुठं, काहीही करायचं असेल तर तो 4 रूपं घेतो. आता त्याची प्रमुख 3 कार्य आपल्याला माहिती आहे. उत्पत्तीही तोच करतो, स्थितीही तोच करतो आणि लयही तोच करतो. उत्पत्ती करताना तो 4 रूपं घेतो, स्थिती करताना तो 4 रूपं घेतो आणि लय करतानाही 4 रूपं घेतो. आचार्यांनी त्याचा विचार केला आहे. कोणती कोणती रूपं, उत्पत्तीकाली तो ब्रह्मा, दक्ष, काल आणि जीव या 4 रूपाने नटतो. स्थितीकाली तोच विष्णू, मनु, काल आणि जीव या रूपांनी नटतो. आणि लयाच्या काळात सुद्धा शंकर म्हणजेच भगवान शिव, मृत्यू, काल आणि जीव या 4 रूपांनी तो नटतो. अशी 4 रूपं स्वीकारणारा आणि सगळ्याचं नियोजन संयमन करणारा असा जो आहे तो चतुरात्मा. म्हणून असा जो परमात्मा आहे तो 4 विभूती स्वीकारून हे कार्य करतो, म्हणून त्याला म्हटलं आहे चतुरात्मा. पुढचं नाव आलेलं आहे चतुर्व्यूह. तर भगवान परमात्म्याने यासांनी 4 व्यूह केलेले आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर ते 4 व्यूह त्यांची नावं सांगितलेली आहेत की वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण अशा 4 व्यूहांची रचना. अर्थात अशा 4 व्यूहांनी जो युक्त आहे असा जो आहे तो चतुर्व्यूह. पुढचं नाव आलेलं आहे चतुर्दंष्ट्रः. चतुर्दंष्ट्रः, दंष्ट्रः पदाचा अर्थ होतो दाढा. ज्याला 4 दाढा आहेत, दाढ आपण म्हणतो ना दातांच्या मध्ये असणारी दाढ, अशा 4 प्रमुख दाढा आहेत. आणि ह्या दाढा कुणाला आहेत तर भगवान परमात्म्याला या 4 दाढा आहेत. कुठं, नृसिंह अवतारामध्ये पाहायला मिळतात. सिंहाचं मुख ज्यावेळेस भगवंताने धारण केलं त्याला ते पशूंना 4 दाढा असतात, हिंस्र पशूंना. पण अशा 4 दाढांनी युक्त असणारा तो, किंवा या दंष्ट्रः शब्दाचा अर्थ करत असताना शिंग असा सुद्धा केलेला आहे. त्याचा अर्थ करत असताना सिंग असा केलेला आहे पण. आणि मग कारण त्याचा अर्थ का, कारण दंष्ट्रः म्हणजेच दाढा या हिंसक असतात, मारण्यासाठी उपयोगाला येतात. तशी शिंग ही हिंसक असतात, टोकदार असतात, मारण्यासाठी उपयोगाला येतात. म्हणून
दंष्ट्र शब्दाचा अर्थ करत असताना, पदाचा अर्थ करत असताना दाढ बरोबर शिंग असाही केलेलं आहे. आणि त्याचं प्रमाण सापडतं ऋग्वेदामध्ये. भगवंताचं सांगितलेलं नाव चत्वारी शृंगा, हा त्याला चत्वारी शृंगा, 4 शिंगांनी युक्त असणारा तोच चतुर्दंष्ट्र. आणि शेवटचं नाव आलं आपल्या वाट्याला चतुर्भुज. भगवान परमात्मा कसा आहे तर तो चतुर्भुज आहे, 4 भुजांनी युक्त असणारा. चत्वार भुजा हा अस्य इथे चतुर्भुज, त्याला 4 भुजा आहेत. आता भगवंताने 4 भुजा का धारण केल्या तर त्याचं कारण आहे, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागोनी तयाचे अंग. भक्तांकडं पाहिलं की भगवान परमात्म्याला भक्ताला आलिंगन द्यावं वाटतं. आणि मग ते आलिंगन देण्याकरता त्याला असं वाटतं माझ्या या 2 भुजांनी मी त्यांना आलिंगन देऊ शकत नाही, मग याच्यावरती अजून 2 भुजा धारण करतो आणि 4 भुजांनी चतुर्भुज होऊन तो भक्तांना आलिंगन देतो. असाही एक अर्थ होईल. दुसरा अर्थ असा करता येईल, चतुर्भुज म्हणजे काय, भगवान परमात्म्याचे आयुध 4 आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म, 4ही आयुधांना धारण करण्याकरता त्याला 4 बाहू आहेत, म्हणून तो चतुर्भुज हा आहेत. अशा प्रकारे चतुर्भुज या पदाचा अर्थ होतो. सरळ सरळ आपल्या मर्यादित वेळेमध्ये आपण या सगळ्याच जवळजवळ 5 श्लोकांमध्ये आलेल्या 46 नामांचा विचार शब्दशः माझ्या अल्पमतीने पाहण्याचा विचार केलेला आहे. तसं तर ही नामं आपण दररोज नित्यपाठामध्ये उच्चारतो. वारकऱ्याची आचारसंहिता, आपल्या परंपरेची संप्रदायाची आचारसंहिता ही विष्णू सहस्रनामाचा नित्यपाठ करायला सांगणारी आहे. पण आपण सर्वच जण नित्यपाठामध्ये विष्णू सहस्रनामाचा विचार करतो, उच्चार करतो. पण आज या निमित्ताने संस्थांच्या आदेशाने, संस्थांच्या सूचनेवरून मला या नामांचा आणि या भगवंताच्या उपासनेच्या अत्यंत जवळ नेणाऱ्या या सहस्रनामाचा विचारही करायला मिळाला. आणि त्या दृष्टीने आणखी भगवंताच्या नामस्मरणाच्या द्वारे या विष्णू सहस्रनामाच्या पाठाच्या योगाने त्याच्या जवळ जाण्याचा करण्याचा प्रयत्न करूयात. आणि विशेष म्हणजेच या कालामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये हा विशेष सोहळा आपण संपन्न करत आहोत. का बरं? याला 2 हेतू आहेत. एक म्हणजेच पुरुषोत्तम मासाचं निमित्त आहे. पुरुषोत्तम मासामध्ये विष्णू सहस्रनाम असावं, अर्थात तो भगवान परमात्मा पुरुषोत्तम आहे आणि ही त्याची सगळी नावं आहेत म्हणूनही असावं. आणि दुसरा एक हेतू असा आहे, सध्याचा चाललेला जो काळ आहे हा काळ कोरोना नावाच्या भयंकर रोगाने आपल्या सगळ्यांना ग्रासलेला आहे. आणि याच्यातून जर बाहेर निघायचं असेल तर विष्णू सहस्रनामाशिवाय दुसरा पर्यायच नाही. का? कारण असं आहे, भगवान भीष्माचार्यच स्वतः विष्णू सहस्रनामाचा उपसंहार झाल्यानंतर शेवटी जी फलश्रुती सांगतायत त्याच्यामध्ये सरळ सांगतायत, कोणाला जर असं वाटत असेल आपण निरोगी राहावं तर त्याने फक्त आणि फक्त विष्णू सहस्रनामाचा जप करावा, तरच तो निरोगी होतो. भवत्य रोगो द्युतिमान बलरूप गुणान्वितः सह बलरूप गुणान्वितः भवती किंतु सह आरोग्य अपि भवती. तो आरोगी होतो कोण? यह इति इदम कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः. जो या भगवान परमात्म्याच्या नावाचा उच्चार करतो, कीर्तन करतो, नामसंकीर्तन करतो, तो या आरोग्य अवस्थेला अर्थात निरोगी अवस्थेला प्राप्त होतो. कोणी म्हणेल महाराज आम्ही आता निरोगी आहेत पण आम्हाला काहींना तर रोग झालेला आहे, त्यांचं काय करायचं? जे निरोगी आहेत ते निरोगीच राहतील, पण ज्यांना रोग झालेला आहे त्यांचं काय? तर त्यालाही पर्याय सांगितला. काय करा? विष्णू सहस्रनामाचा जपच करा. काय होईल? रोगार्तो मुच्यते रोगात बद्धो मुच्येत बंधनात भयान मुच्येत भीतस्तु मुच्येतापन्नापदः. रोगार्तः रोगात मुच्यते. जो रोगाने आर्त झालेला आहे, रोगाने पेरलेला आहे, तो रोगातूनही मुक्त होईल. कशाने? फक्त या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने, नामसंकीर्तनाने. म्हणून असं हे नामसंकीर्तन आपण सर्वच जण दैवयोगाने प्रारब्धवशाने आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि ते करत आहोत. आपल्याला अजूनही प्रमाण पाहायला मिळते. भगवान परमात्म्याचं नाव हे सगळ्या रोगांचा नाश करणारं आहे. अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यंती सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. वर्णन असं आहे, आयुर्वेदामध्ये वर्णन आहे की सगळ्या रोगांना नाश करणारं असं भगवान परमात्म्याचं नाम हे सगळ्यात मोठं औषध आहे. अहो सगळ्यात मोठे रोग म्हणजेच भवरोग ऐसे जाय आणि काय शुल्लक आहे. भवासारखा मोठाही रोग जे नामस्मरण घालवू शकतं, कोरोनासारखे रोग तर त्याच्यापुढं क्षुल्लक आहे. फक्त आपण भगवंताला प्रार्थना करू आमची सर्वांची दया तुम्हाला येऊ द्या आणि या निमित्ताने या विष्णू सहस्रनामाच्या चिंतनाने संतुष्ट होऊन आपण हा रोग या विश्वातून नाहीसा करावा एवढीच प्रार्थना करू. झालेली चिंतन सेवा ज्यांच्या दरबारामध्ये, ज्यांच्या
मंदिर समितीच्याद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करू. भगवान श्री पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी समर्पित करू. जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या चरणी समर्पित करू. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करू आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. सद्गुरू जोग महाराज की जय. सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. सद्गुरू जोग महाराज की जय. सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्ये पाहू. जो जे वांछिल तो तेला हो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये हुआ वेजे. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. सब संतन की जय.